ओढ लागली बाप्पाच्या आगमनाची, ओढ लागली बाप्पाला भेटण्याची, ओढ लागली बाप्पाची आरती भर पावसामध्ये घरोघरी घेण्याची. तुम्हा आम्हा सर्वांना सुखी ठेव रे गणराया. बोला गणपती बाप्पा मोरया. बाप्पाच्या पाया पडायला चाललो आम्ही. तुम्ही येता? बोल तुम्ही येता? हा. नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मी तुमचा लाडका ईश्वर पाटील तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहेत आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्लॉग तर खूपच भारी होणार आहे आणि हटके होणार आहे. तर कारण आज काय आहे तुम्हाला तर सगळ्यांनाच माहिती असेल. आज आहे गणेशोत्सव. म्हणजे ह्याच पावन दिवशी आपले गणपती बाप्पा घरोघरी विराजमान होतात. तर मित्रांनो, तुम्हाला मी ह्या व्लॉगमध्ये आमच्या गावाकडील गणेशोत्सव कसा साजरा केला जातो तुम्हाला नक्कीच दाखवणार. तुम्ही व्लॉगमध्ये कनेक्टेड राहा माझ्यासोबत. तर आमच्या गावामध्ये कशी आरती घेतली जाते, कसं बाप्पाला सजवलं जातं, मखारामध्ये ठेवलं जातं आणि प्रत्येकाच्या घरोघरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अशा मखार. तर मित्रांनो, काही जण तर रेडीमेड मखार आणतात आणि काही जण तर स्वतःच्या मतलब आयडियाने सजवली जाते आणि सजवतात सुद्धा. तर तुम्हाला मी ह्या व्लॉगमध्ये नक्कीच दाखवतो का आमच्या गावाकडील गणेशोत्सव कसा साजरा जातो. तर व्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. तर चला आपण जाणार आहोत पहिला गावामध्ये. चला जाऊया. तर मित्रांनो, मी आता मंदिरामध्ये चाललेलो आहे. प्रसाद जो मोदकाने बनवलेला आहे तो दर्शन करण्यासाठी आणि देवाला चढवण्यासाठी. तर तुम्ही गाव बघू शकता, आमचं ठिकठिकाणी सजलेलं आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा आमचा गाव आहे आणि हा गावातला मंदिर आहे. मंदिर तुम्ही बघू शकता आमचा कसा आहे गावातला. आम्ही चाललोय दर्शन घेण्यासाठी गणपती बाप्पाचं. तुम्ही बघू शकता मंदिर कसं आहे. तर मित्रांनो, आताच आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि बाप्पा बघायला तुम्ही बघू शकता सजवलेला आहे आम्ही. हा मित्रांनो आमच्या मंदिरातला गणपती बाप्पा आहे. तुम्हाला मंदिर पण दाखवतो आपला कसं आहे. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती बाबा की जय, जय. बोला पवन पुत्र हनुमान की गणपती बाप्पा. बोला उंदीर मामा की जय. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे आतिश दादांकडे. आतिश दादाचा गणपती बाप्पा तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर. आत्ताच आम्ही गणपती बाप्पाचं विराजमान केलं आणि पूजा वगैरे एकदम सुंदर संपन्न झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता आपला बाप्पा कसा सजवलेला आहे. तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो. शाळेला पोर यायला लागला आरतीसाठी. तर मित्रांनो, आमच्या गावामध्ये प्रथा आहे एक, घरोघरी आम्ही जाऊन आरती घेतो. तर तेच आरती घेण्यासाठी आता आम्ही चाललेलो आहे. तर सुरुवात आपल्या मंदिरापासून होणार आहे. तुम्ही बघू शकता मंदिरात आरती केल्यानंतर ठिकठिकाणी ज्या ज्या ठिकाणी गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत तिथे आपण दर्शन घेण्यासाठी जाणार. हर्षल भोईर ऑन द फायर आहे. चला आता आरती घेण्यानं तुम्ही पाहू शकता ग्रामस्थ मंडळी आतुरतेने वाट पाहत आहेत अजून कोण कोण येतात आरती घेण्यासाठी. आपले नरेश भाऊ उत्सुक असतात आरतीमध्ये. ओढ लागली बाप्पाच्या आगमनाची, ओढ लागली बाप्पाला भेटण्याची, ओढ लागली बाप्पाची आरती भर पावसामध्ये घरोघरी घेण्याची. तुम्हा आम्हा सर्वांना सुखी ठेव रे गणराया. बोला गणपती बाप्पा मोरया.
तर मित्रांनो आपण वैभवदाकडे आलेलो आहे. तर गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी तर खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि सजावट पण बघू शकता तुम्ही मकराची खूप सुंदर वैभवदानी केलेली आहे. तर खरंच भाड्या खूप सुंदर आपलं दर्शन पण झालेलं आहे आणि आता थोड्याच वेळात आपली आरती सुद्धा येणार आहे इथे. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर मित्रांनो आमच्याकडे गणेशोत्सव आहे 1.5 दिवसाचा. तर त्यामध्ये प्रसादाचा भोग सुद्धा होऊ शकता. प्रसादाचा भोग घेत आहेत मंडळी. तर मित्रांनो आमची आराध्या रेडी झालेली आहे. आता आम्ही चाललेलो आहे दर्शनाला. बाय बोल. आम्ही चाललो दर्शनाला. बोल आम्ही चाललो दर्शनाला. तर आता बाप्पाच्या पाया पडायला चाललो आम्ही. तुम्ही येता? बोल तुम्ही येता? हा चला काहीच आता आम्ही चाललेलो आहे बाप्पाच्या दर्शनासाठी. बोल बाय. तर गाईज तुम्हाला आमच्याकडचा गणपतीमध्ये जुगार कसा खेळतात, पत्ते कसे खेळतात ते दाखवतो. इथं कसा डाव मांडलाय. किती चिल्लर? 1 रुपया 2 रुपया 5 रुपये का? पावयाने लय जिंकले. 3 पत्ता का? हा तर मित्रांनो हा पलटी गेले आपल्याकडे 3 पत्ता पलटी. ए बाबूचा कलर आहे बाबूला. बालूचा डाव आहे. बालूचा कोणता डाव आहे बघूया मित्रांनो. आता बाबूला कलर आता जवळ बाबूला डाव. ए बाबूला डाव. तर मयुरेशला डाव भेटलेला आहे मित्रांनो बघू शकता. किती भेटले? फूट भेटले ना त्याला आधी कुठे. तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे तिसगावला मामांकडे पाया पडायला गणपती बाप्पाच्या. तर आपण बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलं. आता थोड्याच वेळात आरती होणार आहे इथे. तर येतात अजून हळूहळू येतील. थोड्या वेळात आपण बाप्पाची आरती घेऊ. तर मित्रांनो आपल्या आजी आहेत ना हे आपल्या जे व्लॉग आहेत ना त्या भरपूर सपोर्ट करतात. म्हणजे त्यांना एक उत्सुक असते का आपला कधी लवकर व्लॉग येईल. तर असाच म्हणजे जसा आईंचा आपल्याला सपोर्ट आहे तसाच तुमचा सुद्धा सपोर्ट राहू द्या. धन्यवाद आई. आता जस्ट घरी आलो. तर अशा प्रकारे माझा दिवस गेला. गणेश चतुर्थीचा आज 1.5 दिवसाचे गणपती बाप्पा बसलेले. तर हा मित्र जर व्लॉग तुम्हाला आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलवर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लगेचच आपण नेक्स्ट व्लॉगसुद्धा घेऊन येतो आहे आपल्या 1.5 दिवसाच्या बाप्पाचा विसर्जनाचा. तर तो सुद्धा पाहायला विसरू नका. तर इथे व्लॉग एंड करतो मी. चला गुड बाय. भेटूया लवकरात लवकर आपण.